नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजची आपली बातमी आहे ती म्हणजे पीक विम्यासंदर्भात प्रधानमंत्री पीक विमा योजना बाबतची माहिती आहे. पीक विमा कधीपासून जमा होणार आहे व कोणकोणते शेतकरी या पीक विम्यास पात्र आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही या व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मागे झालेल्या वाटपामध्ये बरेचसे शेतकरी अपात्र ठरले होते. त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा नाही झाली. ते रक्कम ही टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. काही जिल्हे त्यामध्ये पात्र आहे. बऱ्याचशा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली नाही. तर कोणते जिल्हे आता या विम्यासाठी पात्र ठरणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पुढीलप्रमाणे पाहू. माझं नाव सतीश वानखडे व GR शासन नियम हे माझं चॅनल. तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला अशा शासनाच्या नवनवीन GRबद्दलची माहिती मिळत राहील. चला तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता तुम्हाला या शासनाच्या GRबद्दलची माहिती सांगण्यास सुरुवात करतो. नमस्कार मित्रांनो, आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा रक्कम जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 19 मार्च 2024 रोजी विमा रक्कम जमा झालेली आहे. तर कोणत्या जिल्ह्यांना विमा मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उर्वरित 6 मंडळाकरिता विमा कंपनीकडे 50 कोटी एवढी रक्कम जमा झालेली असून शुक्रवारपर्यंत ही रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात केली जाईल, अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे. याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पीक विमा 2022 याआधी मिळालेल्या 232 कोटी रकमेपैकी शिल्लक राहिलेल्या 3000 शेतकऱ्यांच्या सुमारे 3 कोटी पीक विमा थेट खात्यात जमा होणार आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 19 मार्च 2024 रोजी पीक विमा रक्कम जमा झालेली असून लवकरच उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर शुक्रवारपर्यंत रक्कम जमा होणार आहे. मित्रांनो, ही माहिती धाराशिव जिल्ह्याकरिता होती. लवकरच बाकी जिल्ह्याबाबत पीक विमा संदर्भात शासन काय नियम काढतात ते आपण पुढीलप्रमाणे पाहू. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप झालेले नाही व त्या जिल्ह्यामधील बरेचसे शेतकरी असे अपात्र आहे, या लाभापासून वंचित आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ झाला नाही. त्या लाभ लवकरात लवकर शासन शेतकऱ्यांना देणार आहे. त्याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. नमस्कार मित्रांनो.